तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नीलम गोरे यांचा जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवण्यात येत आहे। नीलम गोरे यांनी वक्तव्य जे आहे कार घेऊन पदवाटप केली जातात सनसनाटी वक्तव्य जे आहे ते नीलम गोरे यांनी केलेलं होतं। आणि यानंतर राज्यामध्ये सर्व ठाकरे गट जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। आज ठाण्यामध्ये देखील ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने हा निषेध जो आहे तो नोंदवला जातोय। मर्सिडीज दिल्याच्या पावत्या नाहीतर नाक घासून माफी मागा अशा आशयाचे फलक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि निषेध जो आहे तो नोंदवला जातोय। मोठ्या संख्येने महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा निषेध जो आहे नीलम गोरे यांचा निषेध जो आहे तो या ठिकाणी नोंदवला जातोय। मर्सिडीज दिल्याच्या पावत्या दाखवा नाहीतर नाक घासून माफी मागा अशा आशयाचे फलक या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि याचा जाहीर निषेध जो आहे तो नोंदवला जात आहे। नीलम गोरे यांच्या ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने नोंदवला जातो। पक्षप्रमुखांवर शिकोडे उडवणाऱ्या नीलम गोरेंचा चला 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 बैठ गया बैठ गया बैठ गया।
एक मिनिट थांबा चालू कर या बाईनी बोला 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 काय बोला शिवसेनेच्या ज्या बाईचं सर झाली बाहेर गेली त्यावेळी पक्षप्रमुखांवर ज्या पद्धतीने ती घाणारीने शिंतोडे उडवते तिने सांगितलं एका पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागत होत्या. मग या नीलम गोरेला ज्यावेळी 9 वेळा संघटनेने पद दिलं या नीलम गोरेने किती मर्सिडीज असून माफी मागावी हीच आमची मागणी आहे. नीलम माफी माग, नीलम गोरे माफी माग, काय सांगाल माफी माग, नीलम गोरे माफी माग, नीलम गोरे हाय हाय, नीलम गोरे हाय. ठीक आहे तू म्हणतीस ना मर्सिडीज देतात मग तिकीट देतात. मला वाटतं त्या कलानगर ते दादर पण सगळ्या मर्सिडीजनी सगळं दादर भरलं असतं. मग या मर्सिडीज गेल्या कुठे? मला तर वाटतं ठाण्यापर्यंत लाईन लागली असती. आज मला विचारलं होतं शिवसेनेत 1 रुपया पण घेऊन कोणी पद दिलेलं नाहीये. आम्हाला विचारतात की तुम्हाला पद पाहिजे का, तुम्हाला आता निवडणुकीला उभं राहायचं का. आम्ही म्हणलं आमच्याजवळ रुपये नाही. अरे रुपये कशाला पाहिजे, आपण तुम्ही जे काम करता नाही ह्याच्यावर तुम्ही निवडून ह्याच्यावरनं त्यांची किती मोठेपणा आहे उद्धव साहेबांचा. या बाईला याचा साक्षात्कार झाला का जेव्हा हिने गद्दारी केली. या ठिकाणी आपल्याला आता उपसभापती पद मिळू शकत नाही त्यावेळी स्वतःच्या स्वार्थासाठी ही बाई आमच्या पक्षातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून इतर पक्षात तिने प्रवेश केला. ही बाई केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी जिकडे तिकडे फिरते आणि ज्यावेळी तिचा स्वार्थ साध्य होत नाही त्यावेळी मी पक्ष का सोडला हे सांगण्यासाठी आमच्या पक्षप्रमुखांवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने ती लांछन लावते. म्हणूनच आम्ही या बाईला आज जोडेमारा आंदोलन केलं आणि या बाईकडून आमची एकच अपेक्षा आहे तिने आमच्या पक्षप्रमुखांची माफी मागावी नाहीतर या बाईच्या थोबडाला काळं बसायला शिवसेना महिला आघाडी समर्थ आहे. वेळ पडली तर आम्ही पुण्याला येऊ.